thunder, bring the rage. There's a rumble in the cage. Feel the trouble, hit the game. It's the final countdown. Oh, it's the new age. Ain't gonna let nobody cross me now. It's gonna take a lot to slow me down. Victorious. नमस्ते, मेरा नाम शशिकांत है। SIT मोबाइल रिपेयर एंड ट्रेनिंग इंस्टीट्यूट से आप सभी का स्वागत करता हूं। ओके, ನಮಸ್ತೆ, ನನ್ನ ಹೆಸರು ಶಶಿಕಾಂತ್, SIT ಮೊಬೈಲ್ ರಿಪೇರ್ ಅಂಡ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಕಡೆಯಿಂದ. ಸೊ ಇವತ್ತು ನಂದು ಲಾಸ್ಟ್ ಮಂತ್ ಬ್ಯಾಚ್ ಅಂದ್ರೆ ಆಗಸ್ಟ್ ಬ್ಯಾಚ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಪ್ರೀವಿಯಸ್ ಬ್ಯಾಚ್ ಅಂದ್ರೆ ಆಗಸ್ಟ್ ಜುಲೈ ಬ್ಯಾಚ್ ಎರಡು ಕಂಬೈನ್ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಕೋರ್ಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಯ್ತು, ರೈಟ್. ಇವತ್ತು ಸರ್ಟಿಫಿಕೇಶನ್ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ ಎಲ್ರಿಗೂ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ರೈಟ್. ಯಾವುದು ಇದರಲ್ಲಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಹೇಳೋದಾಗ್ಲಿ ಆ ತರದ ವಿಡಿयो ನಾವು ಮಾಡೋದು ಇಲ್ಲ. ओके, तो जुलाई और अगस्त बैच का कोर्स हमारा कंप्लीट हो चुका है. तो आज सभी को सर्टिफिकेट देना है, उसके लिए ये वीडियो बना रहा हूं. और मैं स्टूडेंट से जानना चाहता हूं कि उनका पर्सनल एक्सपीरियंस, यहाँ पे आने से पहले उनका एक्सपीरियंस क्या था, आने के बाद क्या एक्सपीरियंस आया, कितना % वो सीख पाए, उसके बारे में ये वीडियो बना रहा हूँ. और मेरा इंस्टीट्यूट के बारे में आप लोगों को भी पता चले, इसीलिए ये वीडियो बना रहा हूँ, ರೈಟ್. ಈ ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋ ಉದ್ದೇಶ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ, ಸುಮಾರು 2 ತಿಂಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಟ್ರೈನಿಂಗ್ ತಗೋತಾ ಇದ್ದಾರೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಜುಲೈ ಮತ್ತೆ ಆಗಸ್ಟ್ ಬ್ಯಾಚ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ. ಈ 2 ತಿಂಗಳ ಮುಂಚೆ ಇಲ್ಲಿ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅವ್ರ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಏನಿತ್ತು, ಇಲ್ಲಿ ಬಂದಾದ್ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ನಾಲೆಜ್ ಬಂತು, ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಏನಿದೆ. ಇವತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಆಲ್ರೆಡಿ ಅಂಗಡಿ ಇರೋರು ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನ 90% ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲರೂ ನೀವು ಫ್ರೆಶರ್ ಇದ್ದೀರಾ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಫ್ರೆಶರ್ ಇದ್ದೀರಾ ಅಥವಾ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇರೋರ? ಎಲ್ಲರೂ ಫ್ರೆಶರ್. ಓಕೆ, ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇರೋರು ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ದೀರಾ ಇಲ್ಲಿ? ಒಂದು ಮಂಜು, ಚೇತನ್. ಅವರು ಅಂದ್ರೆ ಮೊಬೈಲ್ ಅಂಗಡಿ ಇದೆ, IC ಲೆವೆಲ್ ಅಲ್ಲಿ ಏನು ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ನಾಲೆಜ್ ಏನು ಇಲ್ಲ, ರೈಟ್. ಸೊ ನಂದು ಒಂದು ಬೇಸಿಕ್ ಕ್ವಶನ್, 1 ಮಂತ್ ಅಥವಾ 15 ಡೇಸ್ 20 ಡೇಸ್ ನಲ್ಲಿ ಮೊಬೈಲ್ ರಿಪೇರಿಂಗ್ ಕಲಿಬಹುದಾ? ಆಗಲ್ಲ, ರೈಟ್. ಇದೇ ಕ್ವಶನ್ ಈಗ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಕೇಳ್ತೀನಿ, 15 दिन में 20 दिन में क्या आप मोबाइल रिपेयरिंग सीख सकते हैं? ओके, होगा? ओके, 15 दिन 20 दिन में आप मोबाइल रिपेयरिंग नहीं सीख सकते. तो एक्चुअल में मोबाइल रिपेयरिंग आपको कंप्लीटली चिप लेवल में सीखना है तो कितना दिन टाइम लगेगा? मिनिमम 2 मंथ्स. ओके, और 2 मंथ्स के बाद भी मैं आपको बोलता हूं, जब आप टेबल पे बैठ के काम करोगे तब आपको 2 महीने और टाइम लगते हैं काम को समझने के लिए. हम लोग आपको बेसिक पढ़ाते हैं. बेसिक मतलब इलेक्ट्रॉनिक्स कैसे काम करता है, प्लस माइनस क्या होता है, शॉर्टिंग क्या होती है, लीकेज क्या होता है, डेटा लाइंस क्या होता है, क्लॉक लाइन क्या होता है, एक सेक्शन काम कैसे करता है, एक सेक्शन को एक्टिवेट होने के लिए कितने चीजों का जरूरत होता है, ये सारा बेसिक. अब पूरा दुनिया इसको बोलेगा एडवांस. एडवांस नहीं, ये इलेक्ट्रॉनिक्स का बेसिक है. ओके, एडवांस मतलब वो इंजीनियरिंग लेवल में एडवांस बोलते हैं उसको. हम लोग क्या है, इधर रिवर्स इंजीनियरिंग काम कर रहे हैं. जो एक डिवाइस बना हुआ है उस डिवाइस को हम लोग रिपेयर कर रहे हैं, मतलब रिवर्स इंजीनियरिंग. जो चीज चल रही थी आज तक, आज वो खराब हुआ है तो उसको हम लोग रिवर्स में जाके चेकिंग करके रिपेयर करने का काम कर रहे हैं. तो इसको हम लोग बोलेंगे रिवर्स इंजीनियरिंग. तो ये रिवर्स इंजीनियरिंग सीखने के लिए कम से कम 2 महीने जो फ्रेशर है, और जो ऑलरेडी एक्सपीरियंस है उसके लिए 1 महीना काफी है. ओके, जो चीज वो पहले से कहीं ट्रेनिंग लिया है, उसको कुछ चीजों के बारे में मालूम नहीं है, तो वैसे लोगों के लिए ये 1 महीने का ट्रेनिंग काफी है. मगर जो बिल्कुल बंदा नया फ्रेशर है, जो इलेक्ट्रॉनिक्स का भी नहीं जानता है, उसके लिए मिनिमम 2 महीने का जरूरत है. और इसमें एजुकेशन इंपॉर्टेंट है. मोबाइल रिपेयरिंग सीखने के लिए एजुकेशन इंपॉर्टेंट है. ओके, पढ़ने लिखने आना है आपको, बस डिग्री का जरूरत नहीं है. मिनिमम थोड़ा सा इंग्लिश पढ़ने लिखने आ गया
बाकी सब तो हिंदी कन्नड़ा जो लैंग्वेज आप समझते हो उसमें आपको एक्सप्लेन करेंगे, राइट। पढ़ना तो जरूरी है, थोड़ा तो आपको पढ़ना लिखना आना चाहिए, राइट। ಏನಂದ್ರೆ ಮೊಬೈಲ್ ರಿಪೇರಿಂಗ್ ಕಲಿಯಕ್ಕೆ ಎಜುಕೇಶನ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆಯಾ? ಮಿನಿಮಮ್ ಓದಕ್ಕೆ ಬರೆಯಕ್ಕೆ ಬರಬೇಕು, ಅಷ್ಟು ಬಂದ್ರೆ ಸಾಕು. ಮೊಬೈಲ್ ರಿಪೇರಿಂಗ್ ನೀವು ಈಸಿಯಾಗಿ ಕಲಿಬಹುದು. ಆಮೇಲೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಬರಲ್ಲ, ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಕನ್ನಡ ಬರಕ್ತಾ ಸಾಕು. ನಮ್ಗೇನು, ನಾವು ಹೇಳಿರೋ ರೀಡಿಂಗ್ ನಿಮ್ಗೆ ಬರೆಯಕ್ ಬರ್ಬೇಕು. ಈ ಲೈನ್ ಅಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ರೀಡಿಂಗ್ ಬರಬೇಕು, ಪ್ಲಸ್ ಮೈನಸ್ ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ. ನಾವು ಈ ನೋಟ್ಸ್ ಹೇಳಿದಾಗ ಅದನ್ನ ನೀವು ಬರೆಯಕ್ ಬಂದ್ರೆ ಸಾಕು. ಇಂಗ್ಲಿಷೇ ಬೇಕು, ಅದನ್ನು ಆಕ್ಸ್ಫರ್ಡ್ ಲೆವೆಲ್ ಅಲ್ಲಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಬೇಕು, ನೋ ನೀಡ್. ಓಕೆ, ಕನ್ನಡ ನಿಮ್ಮ ಮಾತೃಭಾಷೆ ನಿಮ್ಗೆ ಬಂದ್ರೆ ಸಾಕು. ನಾವು ಹೇಳೋದು ಹಿಂದಿ ಕನ್ನಡ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ, ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ಭಾಷೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಆ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಅದನ್ನ ನೋಟ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಸಾಕು. ಓಕೆ, ಇಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ ಮೊಬೈಲ್ ರಿಪೇರಿಂಗ್ ಕಲಿಯಕ್ಕೆ. ಆದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಂತಂದ್ರೆ, 1 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಫ್ರೆಶರ್ಗೆ ಮೊಬೈಲ್ ರಿಪೇರಿಂಗ್ ಕಲಿಯಕ್ ಆಗಲ್ಲ. ಈ ತರ ಯಾರಾದ್ರೂ ನಿಮ್ಗೆ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಅವರು ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾನು 15 ದಿನದಲ್ಲಿ ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ, 20 ದಿನದಲ್ಲಿ ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ. ಓಕೆ, ಸೊ ಅಂತವ್ರಿಗೆ ನೀವೇನ್ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ? ನಿಮ್ ಪರ್ಸನಲ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಹೇಳಿ. होगा नहीं सर, वो चीज नहीं है सर, पॉसिबल नहीं है सर. किसी इंसान को सीखने के लिए टाइम लगता है, समझने के लिए टाइम लगता है, प्रैक्टिकल भी होना, थियरिकल भी होना, सब चीज रहता है. आप जब यहाँ पे आए थे तो आपको मोबाइल के बारे में नॉलेज था? इलेक्ट्रॉनिक का नॉलेज था? कुछ नहीं था. आप कितने दिन लगाए यहाँ पे मेरे पास? 2 महीने सर. 2 महीने. आज अभी आप काम, मतलब मैं ये नहीं बोलूंगा आप 100% सीखे हैं. ओके, मतलब जो चीज आपको बिल्कुल मालूम नहीं था, आज उसके बारे में आपको क्लैरिटी मिला है. इलेक्ट्रॉनिक्स में प्लस क्या होता है, माइनस क्या होता है, सिग्नल लाइन क्या होता है, डेटा लाइन क्या होता है, एक सर्क्यूट ऑन होने के लिए कितने चीजों का जरूरत होता है, ये पूरा हम लोग एक्सप्लेन किया आपको. और मोबाइल में जितने भी कंपोनेंट आते हैं, कंपोनेंट्स के बारे में आपको हमने सिखाया. मल्टीमीटर चलाना सिखाया. आप यहाँ आने से पहले मल्टीमीटर के बारे में वगैरह नॉलेज था आपको? इसके बारे में मतलब कुछ पता नहीं था, सिर्फ देखा था. हाँ, कैसे काम करता है, क्या करता है, फंक्शंस कैसे रहते हैं, सब पता नहीं. देखिए मोबाइल रिपेयरिंग में मेन होता है मल्टीमीटर. मल्टीमीटर का अगर आप फंक्शन को नहीं समझेंगे ना, तो मोबाइल रिपेयरिंग आप नहीं कर सकते. हाँ, वो कहीं से वीडियो में देख के आप जंपर लगाएंगे, ओके, वो निकाला बोल के आप निकाल के कंपोनेंट लगाएंगे, तो ऐसा तो काम नहीं चलेगा, वो पॉसिबल ही नहीं है. ओके, हाँ, अभी कुछ लोग एक्सपीरियंस वाले हैं, यहाँ आने से पहले हम यूट्यूब देख के काम करते थे, हमारा हो जाता था. वो तुक्के में लग रहा था एक शॉट आपका, ऐसा ही आपका एक लक बैठ गया उस दिन वो. मगर हमेशा वो लक काम नहीं करेगा. इसके लिए आपको होना चाहिए इसका नॉलेज. ಎಷ್ಟು ಜನ ಇದಕ್ಕೆ ಮೊಬೈಲ್ ರಿಪೇರಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅನ್ಕೊಂತೀರಾ? 100%. ಓಕೆ, ಮಲ್ಟಿಮೀಟರ್ದು ಪ್ರಾಪರ್ ನಾಲೆಜ್ ಬೇಕು. ಇದರಲ್ಲಿ ರಿವರ್ಸ್ ರೀಡಿಂಗ್, ಫಾರ್ವರ್ಡ್ ರೀಡಿಂಗ್, ಓಕೆ, ಕೆಪಾಸಿಟರ್ ರೀಡಿಂಗ್, ಓಕೆ. ಮತ್ತೆ ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರದ್ದು ಏನಂತಂದ್ರೆ ಮಲ್ಟಿಮೀಟರ್ ಅಲ್ಲಿ ಕೆಪಾಸಿಟರ್ ಚೆಕ್ ಮಾಡಕ್ ಆಗಲ್ಲ. ಕೆಪಾಸಿಟರ್ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಬೋದಾ ಇದರಲ್ಲಿ? ಓಕೆ, ಫೆರಾಡ್ಸ್ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಬೋದಾ? ಓಕೆ. ಆಮೇಲೆ ನಾವು ಬ್ಲೋವರ್ ಸೆಟ್ಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಓಕೆ, ಟೆಂಪರೇಚರ್ ಚೆಕಿಂಗ್ ಮಾಡಬಹುದು. ಓಕೆ, ಫ್ರೀಕ್ವೆನ್ಸಿನೂ ಚೆಕ್ ಮಾಡಬಹುದು ಇದರಲ್ಲಿ, ಬಟ್ ಲಿಮಿಟ್ ಇದೆ, ಪ್ರಾಪರ್ ಇಲ್ಲ. ಓಕೆ, ಒಂದ್ ಲಿಮಿಟ್. ಇದ್ರದ್ದು ಎಷ್ಟು ರೀಡಿಂಗ್ ಅಂದ್ರೆ ಇದ್ರದ್ದು ಒಂದು ಕೌಂಟಿಂಗ್ ರೀಡಿಂಗ್ ಇರುತ್ತೆ, ಆ ಕೌಂಟಿಂಗ್ ರೀಡಿಂಗ್ ಪ್ರಕಾರನೇ ಇದರಲ್ಲಿ ಚೆಕಿಂಗ್ ಮಾಡಬಹುದು, ರೈಟ್. ಸೊ ಇಲ್ಲಿ SIT ಅಲ್ಲಿ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಬೇಸಿಕ್ ಇಂದ ಕರೆಂಟ್ ಅಂದ್ರೆ ಏನು, ವೋಲ್ಟೇಜ್ ಅಂದ್ರೆ ಏನು, ರೈಟ್, ಕರೆಂಟ್, ವೋಲ್ಟೇಜ್, ವ್ಯಾಟ್ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಅದ್ರ ಕ್ಯಾಲ್ಕುಲೇಷನ್ ಯಾವ ತರ ಆಗತ್ತೆ, ಓಕೆ, ಎರಡರಲ್ಲೂ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಏನಿದೆ, ಅದು ಯಾವ ತರ ಕೆಲಸ ಮಾಡತ್ತೆ, ಇದು ಎಲ್ಲವೂ ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ಹೇಳ್ಕೊಡ್ತೀವ. ಓಕೆ, ಇಲ್ಲಿ ನೀವು ಬಂದಿರೋರಲ್ಲಿ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್, ನಿಮ್ಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಒಬ್ಬ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಇದ್ದಾನೆ, ಓಕೆ, ಅವನು ಈಗ ಎಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಜಾಯಿನ್ ಆಗಿದೆ, ಅಂದ್ರೆ ಎಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಫ್ರೀ ಸೀಟ್ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅವನಿಗೆ, ರೈಟ್. ಅವನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಂತ್, ಅವನು ಈಗ 15th ಇಂದ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಬಂದು ನಾನು ಹೇಳೋ ನೋಟ್ಸ್ ಅವನು ಕರೆಕ್ಟ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನ ಅಥವಾ ರಾಂಗ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ? ಓಕೆ,
ಅಂದ್ರೆ ನಾವು ಯಾವ್ದು ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಓನ್ ಆಗಿ ಜನರೇಟ್ ಮಾಡಿ ಹೇಳೋದೇನು ಇಲ್ಲ. ನೀವು ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಲೆವೆಲ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿದ್ರು ಆ ನೋಟ್ಸ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಗೆ 100% ರಿಲೇಟೆಡ್ ನೋಟ್ಸ್ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಂದ್ರೆ ನಾನ್ ಸೆನ್ಸ್ ಯಾವುದು ಹೇಳ್ಕೊಡಲ್ಲ. ಟ್ರೂ ಆನ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಅಂತೀವಿ, ರೈಟ್? ಸೊ ಒಬ್ಬೊಬ್ಬರನ್ನ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. तो सबसे हमारे पहले स्टूडेंट को मिलेंगे. आप कहाँ से सर? मैं बेंगलुरु से सर. ओके. कितना दिन हुआ आपको कोर्स ज्वाइन करके? ऑलमोस्ट 2 महीने हो गए. 2 महीने हो गए. ओके. क्या बोलना चाहेंगे आप एसआईटी के बारे में? सर मैं आपका नॉलेज बोलिए, पर्सनल एक्सपीरियंस बोलिए. सर बस ये बोलना चाहता हूँ सर कि स्टार्टिंग से मुझे कुछ इसके बारे में पता नहीं था, क्योंकि मैं जो था जिम फील्ड में था सर. हाँ. इससे टोटल अपोजिट फील्ड में था. ओके. तो जिम ट्रेनर वगैरह था. तो जैसे इसमें आने का मुझे ख्वाहिश था सर. मोबाइल इंडस्ट्रीज में मुझे ख्वाहिश था. ओके. तो कैसे करते हैं, क्या करते हैं, वो मतलब हर चीज सीखने की मुझे ख्वाहिश थी. ओके. तो धीरे धीरे करके बोल के ढूंढ रहा था, बट यहाँ पे मैंने जैसे मतलब पहली बार आपसे मिला सर स्टार्टिंग में, तब सोचा ये सच में सीख सकते हैं क्या, ऐसा हो सकता है क्या, ये चीज होती है क्या, क्योंकि एस्पिरेट को सबको पता है सर कि किस तरीके से कहते हैं. ओके. ओके. बट जब यहाँ पे आया सर एक अलग वाइब था, उसमें एक माहौल अलग था सर. हर चीज के बारे में कैसे समझना है, क्या करके उसके पर्टिकुलर उसका नाम क्या होता है, किस तरीके से करते हैं, उसका यूजर्स क्या होता है, उससे क्या रिलेटेड क्या होता है, वो सारी चीजें सीखने के लिए मिले. तो एक अलग एक्सपीरियंस है सर. तो ओवरऑल बोल सकता हूँ कि आपके पास सर अल्हम्दुलिल्लाह इट्स लाइक अ ग्रेट ब्लेसिंग सर. थैंक यू. और आपने बोला था कि मेरे पास आने से पहले एक जगह आपने इंक्वायरी किया सर, जाके मिले. 2-3 जगह किया सर. और नाम नहीं ले सकता. हाँ, नहीं नाम लेना भी नहीं चाहिए. ओके. तो वहां पे भी आपने जाके देखा. हाँ सर. और यहाँ पे हमारा सेटअप देखा, तो दोनों में बेस्ट कौन सा लगा आपको? सर नॉलेज पर्पस के हिसाब से ये सबसे बेस्ट है सर. हाँ. और हर चीज के लिए वो कहते हैं ना सर, दिखावा ज्यादा है सर. दूसरी जगह सब जगह दिखावा है, यहाँ पे वो नहीं है सर. हाँ. सिंपल है, स्वीट है. हाँ. सीखने के लिए बहुत सबसे बेस्ट है सर. और हमारा यहाँ पे मतलब जब क्लासेस होता है तो कैसा, मतलब यहाँ पे एनवायरनमेंट कैसा रहता है? सर सबसे बेस्ट है एनवायरनमेंट सर, क्योंकि मैं बाहर भी रह चुका हूँ, सब जगह रह चुका हूँ. यहाँ पे जो था सर सीखने के लिए, और वो जो फ्रेंडली जो जोन रहता है सर, वो रहता है. वो ऐसा नहीं टीचर स्टूडेंट, वो वैसा वाला नहीं रहता सर. सर आप हैं, आपसे मैं जो भी चीज कह रहा हूँ खुल के कह रहा हूँ सर, क्योंकि वो टेंशन नहीं रहती है. एक अपने बड़े सर जैसे भाई जैसे होते हैं, तो एक फील रहता है सर. तो बाकी सब आप भी जानते हैं सर. ओके. थैंक यू. मतलब अभी कोई भी अगर एसआईटी में ट्रेनिंग लेना चाहता है, नया बंदा, मैं स्पेशली रेफर करता हूँ जो भी नए हैं या पुराने भी हैं, जो भी मतलब आगे बढ़ना चाहते हैं, जिंदगी में कुछ करना है, तो प्लीज काइंडली, मैं कह रहा हूँ करके नहीं, बट मेरा एक पर्सनल एक्सपीरियंस है, यहाँ पे आइए, आके ज्वाइन हो और उसके बारे में नॉलेज लो, और खुद की करियर बनाने के लिए कुछ आगे बढ़ो, ताकि तुम्हारी लाइफ आगे सही तरीके से हो. मैं नहीं कह सकता कि कुछ सही हो गलत हो, बाकी सब चीजें तुम बेहतर जान सकते हो. सीखने के लिए नॉलेज यहाँ पे बेस्ट मिलती है, ये मैं गारंटी देता हूँ. ಓಕೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್ ಜಿ. ನಮ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಮಂಜುನಾಥ್ ಬಿಆರ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಲೋಕಲ್ ಇರೋರು. ಓಕೆ ಸರ್, ನಮಸ್ತೆ. ಕೋರ್ಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಯ್ತು, ಏನ್ ಅನಿಸ್ತು ಕೋರ್ಸ್ ಬಗ್ಗೆ? ಕೋರ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಆಕ್ಚುಲಿ ನನ್ ಮುಂಚೆ ಏನು ಗೊತ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಬೇಸಿಕ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಕೂಡ ಗೊತ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ನಾನು ಒಂದು ಕಡೆ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ನನಗೆ ಟೈಮಿಂಗ್ಸ್ ಹೇಳಿ, ನಿಮ್ ಪರ್ಸನಲ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್. ಆಕ್ಚುಲಿ ನನಗೆ ಟೈಮಿಂಗ್ಸ್ ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿತ್ತು. ನಾನು ತುಂಬಾ ಕಡೆ ಟ್ರೈ ಮಾಡಿದ್ದೆ, ಓಕೆ, ಬಟ್ ಟೈಮಿಂಗ್ಸ್ ಎಲ್ಲೂ ನನಗೆ ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ. ನಾನು ವರ್ಕಿಂಗ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನನ್ ಸಫಿಶಿಯಂಟ್ ಒಂದು ಟೈಮ್ ಬೇಕಿತ್ತು. ಆ ಟೈಮಿಂಗ್ಸ್ ನಿಮ್ ಕಡೆಯಿಂದಾನೇ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ನನಗೆ ಅದು ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ದೆನ್ ಪ್ರತಿಯೊಂದನು ಚಿಕ್ಕ ಪುಟ್ಟ ವಿಷಯದಿಂದನು, ಒಂದು ಸ್ಮಾಲ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಬೇಸಿಕ್ ಇಂದಾನು ಫುಲ್ ಡೆಟೆಂಡ್ ವರ್ಗು ನೀವು ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರ. ಒಂದ್ಸಲಿ ಅಲ್ಲ, ಪರ್ಸನಲ್ ಆಗಿ ನೀವು ನನ್ನನ್ನ ಕೂರಿಸ್ಕೊಂಡು ಈ ತರನೇ ಮಾಡ್ಬೇಕು, ಈ ತರನೇ ಈ ಟೆಂಪರೇಚರ್ ಅಲ್ಲೇ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರ. ಸೊ ನನಗೆ ಅದು ಓಕೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಈಗ ಯಾರಾದ್ರೂ SIT ಗೆ ಕಲಿಬೇಕು ಅಥವಾ ಗೂಗಲ್ ಅಲ್ಲಿ ಸರ್ಚ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇವತ್ತು ಅದೊಂದು ಟ್ರೆಂಡ್ ಇದೆ. ನೀವೇನೇ ಒಂದು ಹೊಸ ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಜಾಯಿನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಹೊಸ ಕೋರ್ಸ್ ತಗೋಬೇಕು, ಸೊ ಬೇಸಿಕಲಿ ಎಲ್ರು ಹೋಗಿ ಗೂಗಲ್ ಅಲ್ಲಿ ಸರ್ಚ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಓಕೆ, ಗೂಗಲ್ ಅಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ ತರ ಇನ್ನ ಬೇರೆ ಬೇರೆ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ಸ್ ಇದೆ. ಓಕೆ, ಸೊ ಈಗ ಆ ತರ ಗೂಗಲ್ ಅಲ್ಲಿ ಸರ್ಚ್ ಮಾಡೋರು ಅಥವಾ ಬೇರೆಯವ್ರ ರೆಫರೆನ್ಸ್ ಮೇಲೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಹುಡ್ಕೋರು, ಓಕೆ, ಅಂತವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ಗೆ ಬರ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಕ್ ನೀವೇನ್ ಇಷ್ಟ, ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಇಷ್ಟ ಪಡ್ತೀರಾ? ಅಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಅನುಕೂಲ ಇರುತ್ತೆ. ನಿಮಗೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಸಪೋರ್ಟ್ ಇದೆ, ಲೈಫ್ ಟೈಮ್ ಸಪೋರ್ಟ್ ಇದೆ, ಅದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಸೊ ಒಂದ್ಸಲಿ ಬಂದ್ ನೋಡಿ, ಒಂದು ಟೈಮ್ ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಕ್ಲಾಸ್ ನಡೀತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಂದು ಕುತ್ಕೊಳ್ಳಿ. ಆಫ್ಟರ್ ದಟ್ ನೀವು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿ ಸೇರ್ಬೇಕೋ ಬೇಡ ಅನ್ನೋದು ಅದು ನಿಮ್ಮ ಇಷ್ಟ. ಹೌದು. ಸೊ ಒಂದ್ಸಲಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸರ್ ಕ್ಲಾಸ್ ಮಾಡ್ತಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಂದು
ನಿಮ್ ಪಾಡಿ ನೀವು ಕುತ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಹೇಗ್ ಕ್ಲಾಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕುತ್ಕೊಂಡು ನೋಡಿ ಓಕೆ ಆಮೇಲೆ ನೀವು ಬರ್ಬೇಕೋ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹಾ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಓಕೆ ಮತ್ತೆ ನಮ್ದು ಈಗ ಅವ್ರು ಹೇಳಿರೋ ಪ್ರಕಾರ ಲೈಫ್ ಟೈಮ್ ಸಪೋರ್ಟ್ ಮೀನ್ಸ್ ನನ್ನ ಹತ್ರ ಒಂದು ಸಲ ಕೋರ್ಸ್ ತಗೊಂಡ್ರೆ ನೀವು ನಾನು ಇರೋವರೆಗೂ, ಓಕೆ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಲಾಸ್ಟ್ ವರ್ಡ್ ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾನು ಬದುಕಿರೋವರೆಗೂ ನಾನು ಈ ಫೀಲ್ಡ್ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಫೀಲ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಲ್ಲ. ಓಕೆ ನೀವು ಯಾವಾಗ ಬೇಕಾದ್ರೂ ಬಂದು ನನ್ನ ಹತ್ರ ಮತ್ತೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ತಗೋಬಹುದು ಫ್ರೀ ಆಫ್ ಕಾಸ್ಟ್. ಅದಕ್ಕೆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಪೇ ಮಾಡುವಂಗಿಲ್ಲ. 6G 5G ಇರ್ಲಿ 6G ಇರ್ಲಿ 7G ಯಾವ G ಬಂದ್ರೂ ನೀವು ಮತ್ತೆ ಬಂದು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಫ್ರೀ ಆಗಿ ತಗೋಬಹುದು. ಓಕೆ ನೀವು ರಿಟರ್ನ್ ಬರೋ ತರ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅಂತೂ ಕೊಡಲ್ಲ. ಆದ್ರೂ ನಾನೇ ಹೇಳ್ತೀನಿ, 2-3 ತಿಂಗಳು ಕುತ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡಾದ್ಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮತ್ತೆ 3 ತಿಂಗಳಾದ್ಮೇಲೆ ರಿಟರ್ನ್ ಬನ್ನಿ ನಮ್ಮ ಹತ್ರ. 1 ವಾರದ ಮಟ್ಟಿಗೆ 15 ದಿನದ ಮಟ್ಟಿಗೆ, ಇಲ್ಲ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದ್ಸಲಿ ರೀಜಾಯ್ನ್ ಆಗಿ ಫ್ರೀ ಆಫ್ ಕಾಸ್ಟ್. ಏನು ನೀವು ಪೇ ಮಾಡೋದು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ನಿಮ್ದು ಏನಾದ್ರೂ ಡೌಟ್ ಉಳಿದಿದ್ರೆ ಅದು ಎಲ್ಲವೂ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಲೈಫ್ ಟೈಮ್ ಸಪೋರ್ಟ್ ಇರುತ್ತೆ. ಫೋನ್ ಕಾಲ್ ಕೊಡ್ಬೋದು, ವಾಟ್ಸಪ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಮಾಡ್ಬೋದು. ನಾನಂತೀನಿ ವಾಟ್ಸಪ್ ಮಾಡಕ್ಕಿನ್ನ ನೀವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಕಾಲೇ ಮಾಡಿ. ನಾನು ಕಾಲ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಒಂದು ದಿನಕ್ಕೆ ನನಗೆ 100 ಕಾಲ್ ಬರ್ಲಿ, ನಿಮ್ ಕಾಲ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ನಾನು ಇನ್ನೊಂದು ನಮ್ದೊಂದು ಏನ್ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ, ನಾನು ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಕಾಲ್ ಫಸ್ಟ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ನನಗ್ ಪರ್ಸನಲ್ ಕಸ್ಟಮರ್ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ಅದನ್ನ ಕಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಬಟ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ದು ಫಸ್ಟ್ ಪಿಕ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಓಕೆ ಆಮೇಲೆ ಸಾಯಂಕಾಲ 6 ಗಂಟೆ ನಂತರ ಫೋನ್ ಮಾಡಿ, 1 ಗಂಟೆ ನಂತರ ಫೋನ್ ಮಾಡಿ, ನನ್ನ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗೆ ಯಾವ್ದು ರಿಸ್ಟ್ರಿಕ್ಷನ್ ಇಲ್ಲ. ಓಕೆ ಯಾವಾಗ ಬೇಕಾದ್ರೂ ಫೋನ್ ಮಾಡಿ, ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ನಿಮ್ದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಗೆ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಅವಾಗ್ಲೇ ಆನ್ ದಿ ಸ್ಪಾಟ್. ನೀವು ಸಾಯಂಕಾಲದವರೆಗೂ ಕಾಯ್ಬೇಕು, 9 ಗಂಟೆ ನಂತರ ಫೋನ್ ಮಾಡಿ, ಆ ತರ ಸಿಸ್ಟಮ್ ಏನೂ ಇಲ್ಲ ನಮ್ಗೆ. ಓಕೆ ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ 10 ಗಂಟೆವರೆಗೂ ನೀವು ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಫೋನ್ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಗೆ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಬೇಕು ಅಂದ್ರೆ. ಓಕೆ ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಓಕೆ ಅವ್ರು ಹೇಳಿರೋ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಸಪೋರ್ಟ್ ಮೀನ್ಸ್ ಲೈಫ್ ಟೈಮ್ ಸಪೋರ್ಟ್. ಮತ್ತೆ ನೀವು ಕೋರ್ಸ್ಗೆ ವಾಪಸ್ ಬಂದ್ರೆ ಫ್ರೀ ಆಫ್ ಕಾಸ್ಟ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಡ್ತೀನಿ, ಯಾವುದೇ ರೀತಿ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡಲ್ಲ. ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್. ಓಕೆ ಸೊ ನಮ್ಮ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಜಹೀರ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಸರ್ ಎಲ್ಲಿಂದ ನೀವು? ಗೌರಿಬಿದ್ನೂರು. ಓಕೆ ನಿಮ್ಗೆ ಮೊದಲು ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇತ್ತಾ ಮೊಬೈಲ್ ಲೈನ್ ಅಲ್ಲಿ? ಇಲ್ಲ ಸರ್, ನಾವು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಓಕೆ ಬೇರೆ ಇದ್ದು ವರ್ಕ್. ಓಕೆ ಇವಾಗ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್. ಓಕೆ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಜಾಯಿನ್ ಆಗಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾಲೆಜ್ 0. ಓಕೆ ಈಗ ಇವತ್ತು ನಾಲೆಜ್ ಇವಾಗ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಇಷ್ಟು ಕಾನ್ಫಿಡೆಂಟ್ ಇದೆ, ಯಾವ್ದಾನ ಫೋನ್ ಬರ್ಲಿ ನಾನು ರೆಡಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ಓಕೆ ಇದನ್ನ 100%. ಓಕೆ ಈ ಬ್ಯಾಚ್ ಅಲ್ಲಿ ನನಗೆ ಎಲ್ಲಗಿನ್ನ ಅತಿ ಫಾಸ್ಟ್ ಕೆಲಸ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡೋರು ಜಹೀರ್. ಓಕೆ ಎಲ್ರೂ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಟ್ ನಾನು ಸ್ಪೆಷಲಿ ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ ನಿಮ್ಗೆ ಕ್ಲಾಸ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿದೆ ನೋಡಿ, ಯಾರ್ದು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗತ್ತೆ, ಯಾರು ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಅಲ್ಲೇ ಹೋಗೋಳ್ಬೇಕು. ಯಾರು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರ ತಪ್ಪು ನೀವು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು. ನನಗೆ ಲಾಭ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಫೇಕ್ ಮೋಟಿವೇಟ್ ಮಾಡಿ ಆಗ್ಬಿಡತ್ತೆ ಹೋಗಿ, ಇಲ್ಲ ನಿಮ್ ತಪ್ಪು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ನೀವು ಅದನ್ನ ಸುಧಾರಿಸ್ಕೊಂತೀರಿ. ನನ್ನ ಉದ್ದೇಶ ಅದು. ಸುಮ್ಮನೆ ಇಲ್ಲಿ ನಾನು 10 ಜನಕ್ಕೆ ಕೂಡಿಸಿ 10 ಜನ ಪಾಸ್ ಆದ್ರಿ, ನಾನು ಅದೇ ಹೇಳಿದೆ. ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ ನಾನು ಜಹೀರ್ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಇದ್ದಾಗ ರಿಜ್ವಾನ್ ಹೇಳಿದೆ, ನೀವು ಥಿಯರಿ ಮೇಲೆ ಇನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕು. ಹ್ಯಾಂಡ್ ಸ್ಕಿಲ್ ನಿಮ್ದು ಓಕೆ, ನೀವು CPU ಎಲ್ಲ ರೀಬಾಲಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಮಾಡ್ತೀರಾ, ಬಟ್ ಥಿಯರಿ ನಿಮ್ದು ವೀಕ್ ಇದೆ. ಥಿಯರಿ ಮೇಲೆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಎಫರ್ಟ್ ಹಾಕ್ಬೇಕು, ಥಿಯರಿ ಓದ್ಬೇಕು. ಅಲ್ಲೇ ಮುಂದೆನೆ ಹೇಳಿದೆ. ಓಕೆ ಸುಮ್ನೆ ನೀವು ಹೋಗ್ಬಿಡಿ ಆಗ್ಬಿಡತ್ತೆ, ನನಗ್ ಫೋನ್ ಮಾಡಿ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಆ ತರ ಹೇಳಿ ಆಮೇಲೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ರಿಸೀವ್ ಮಾಡದೇ ಇರೋ ಟೀಚರ್ಸ್ ಅವೈಲೇಬಲ್ ಇದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಫೋನೇ ರಿಸೀವ್ ಮಾಡಲ್ಲ ಸರ್ ನಮ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದಾರೆ. ಓಕೆ ನೀವೆಲ್ರೂ ನೋಡಿದೀರಾ, ನಾನು ಕ್ಲಾಸ್ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ಗೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಫೋನ್ಸ್ ಬರುತ್ತಾ? ಅದು SIT ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಅಂತಾನೆ ಸೇವ್ ಮಾಡಿರ್ತೀನಿ. ಅದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರದು ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಓಕೆ ಆಮೇಲೆ ನಮ್ ಟಾಪಿಕ್ ಮತ್ತೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತೀವಿ, ರೈಟ್? ಸೊ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದ್ರೆ, आप यहाँ आने से पहले आपका नॉलेज 0, अभी आपका नॉलेज 100% बोल के नहीं बोलते सर। हाँ इलेक्ट्रॉनिक्स में कोई 100% आएगा, एक फोन आएगा तो ऑलमोस्ट रेडी कर लेते हैं। ओके उसका क्रेडिट भी आपको जाता है। आप जैसे बोल रहे हैं मैं फेवरेट हूँ, ऐसा नहीं है, उसका क्रेडिट भी आपको जाता है और हमारे अभिषेक सर को जाता है। हाँ बहुत सपोर्ट मिला सर हाँ। एक्चुअली। इधर हम दूर से आते हैं, एक्चुअली मेरा 100 किलोमीटर दूर है। हाँ 100 किलोमीटर से इधर आना, आपने PG को रेफर किया, हाँ। मेरे को रूम को रेफर किया, रहने के लिए रेफर किया, इधर कहाँ क्या मिलता है इसके लिए रेफरेंस दिया। हाँ हर चीज का रेफरेंस मिला मेरे हाँ ऐसा नहीं कि नया बंदा बाहर से आ रहा है। पहले सबको हाँ। वही डाउट रहता है कि हाँ। बाहर से मैं आ रहा हूँ,
बैंगलोर मेरे को मालूम नहीं है, उधर क्या करेंगे हाँ। कैसे करेंगे, यही सोचता है सब। हाँ लेकिन एक्चुअली जितना सिटी मालूम है वो कवर कर ले, हाँ। लेकिन जो नई नॉलेज है, नई नॉलेज है, हम हर एक चीज हाँ का रेफरेंस मिलता है। खाने पीने के चीजों के बारे में भी बोलता हूँ। हाँ। मार्केट के आसपास में आपको क्या चीज खाना चाहिए, क्या चीज नहीं खाना चाहिए। ओके, बहरहाल वो हमारा काम नहीं है। फिर भी क्या है, आप दूर से आते हैं, आपकी अगर तबीयत खराब हो गई, आप 2-3 दिन क्लास में नहीं बैठ पाए, जिस काम के लिए आप आए उस काम को अगर आप टाइम नहीं दे पाए तो फिर आपके लिए वो मुश्किल हो जाएगा। इसीलिए खाने पीने की चीज के बारे में भी आपको हम लोग गाइड करते हैं। और अच्छा होटल रेफरेंस, मतलब हमारे नजर में जो अच्छा होटल है हम वहां पे आपको प्रेफरेंस देते हैं कि यहाँ पे आप ज्वाइन करो। मतलब आपको बाहर से आने वालों को कोई तकलीफ, देखिए बाहर से आने वाले लोकल होता तो वो मेंटेन कर लेता है, बाहर से जो आ रहा है वो अकेला बंदा रहता है, उसके साथ में कोई उल जुलूल हरकत कर बैठा है तो फैमिली इधर नहीं रहता है तो वो दिक्कत में आ जाता है। तो इसीलिए जो भी आ रहा है उसका मतलब रिस्पॉन्सिबिलिटी लेना हमारा जिम्मेदारी बनता है, तो वो जिम्मेदारी को पूरा करते हैं हम। ओके, सब चीज से अच्छा सपोर्ट मिला हमको। ओके, और काम सीखने में भी बहुत सपोर्ट मिला। दूसरे इंस्टीट्यूट में ऐसा रहता है सुबह 10:30 को आओ और 5 o'clock को इधर से निकल जाओ, वो नहीं छीना, ये यूज नहीं करना, ऐसा इधर कुछ भी नहीं है। हाँ। आप 9 बजे आओ, अभिषेक सर 9 बजे 9:30 बजे आ जाते हैं, रात को तुम 9 बजे तक भी बैठना चाहो आते बैठ रहते हैं, बैठ सकते हैं आराम से। कौन सा इक्विपमेंट ये कंप्यूटर यूज करना है, वो करना है, ये करना है, जो भी है फील फ्री। इधर कुछ भी टेंशन नहीं है। तो नया वाला बंदा आने वाला है, एक्सपीरियंस वाला है, कोई भी आओ इधर आओ आराम से। आप वैसे फील नहीं करने के ये नहीं है वो नहीं है उसमें रिस्ट्रिक्शन है, ऐसा है वैसा है, कुछ भी नहीं रहता है। हाँ, इधर पहले स्टार्टिंग में आने के बाद सब बंदे को लगता है अरे ऐसा नहीं हो रहा है वैसा नहीं हो रहा है। तो 15 दिन 20 दिन आपके गुजरेंगे तो बहुत अच्छा फील रहेगा। आप इधर एक बार आके देखिए, ये 100% कमाई का जरिया है, इसमें दूसरा बात ही नहीं। हाँ। और मैं रिपेयरिंग के साथ साथ आपको मार्केटिंग स्ट्रेटजी बताता हाँ हूँ। सर। हाँ, सबसे पहला चीज वही है। अभी हमको इधर सर ने काम सिखा दिया, हम जाके मार्केट में दुकान पे बैठेंगे, कस्टमर को कितना चार्ज करना है वो हमको नहीं मालूम। सर बोलते हैं इस चीज में जिस जगह में जाओ यही रेट में मिलता है, आप इस तरह कस्टमर को कितना चार्ज करना है। अभी आप सर्विस कर रहे हैं, एक सीपीयू रिवॉल्व कर रहे हैं, सीपीयू रिवॉल्व करने में कितना लेना है। अब डबल डेकर कर रहे हैं, डबल डेकर को कितना चार्ज करना है, कस्टमर को कितना चार्ज करना है, डीलर को कितना चार्ज करना है, ये सब पर्टिकुलर आउट ऑफ द सिलेबस भी बहुत सारा नॉलेज मिलता है। आप इधर एक बार आओ, हम बोल रहे हैं ऐसा नहीं कि कहानी बना रहा है कुछ भी बोल रहा है, ये सब कुछ नहीं है। आप इधर आओ, जब 2 महीना बाद आप जाओगे इधर से तब 100% यही बात बोल के जाओ, ये मेरा गारंटी है। ओके जी, थैंक यू वेरी मच। हाँ, तो कहाँ से आप, नाम क्या आपका? मेरा नाम तैयब रहमान है, मैं बेंगलोर से हूँ सर। ओके, अब कितना दिन हुआ यहाँ पे ज्वाइन करके? यहाँ ज्वाइन होके 2 months हो गया सर। ओके, इससे पहले मेरे को कुछ भी नॉलेज नहीं था। ओके, इससे पहले मैं मार्केटिंग करता था और सेल्समैन का करता था। ओके, अभी बहुत सारे लोग मेरे को डिसीजन दिए कि लैपटॉप में जाओ, कंप्यूटर में जाओ, इसमें जाओ, करके बहुत सारे सजेशन दिए। लेकिन मेरे को माइंड थोड़ा डिस्टर्बेंस था, बहुत कंफ्यूज था। ओके, और उसके बाद मेरे को बेस्ट लगा कि मेरे को 5 साल से मेरे को ख्वाहिश था कि मोबाइल के बारे में सीखना है, जानना है उसके बारे में, क्या है, कैसे कैसे रिपेयरिंग करते हैं, क्या है करके। ओके, उसके लिए बहुत सारे जगह जानकारी किया, बहुत सारे स्टूडेंट में जाके आया मैं। जाके आने में उधर बोले 15 दिन का है, 20 दिन का है, 25 दिन का है बोले। और उन्होंने बोले कि लाइफ टाइम सपोर्ट रहेगा, लेकिन फिर से आपको कुछ भूल गए बीच में, आपको फिर से रीसे क्लासेस लेना है तो फिर से पे करना करके बोले। ओके, लेकिन मैं आपके पास ऐसे एसआईटी में आने के बाद ना आपके पास मिला सर, तो आपका बहुत सपोर्ट मिला। आपने बहुत सपोर्ट कर रहे हैं और फ्रेंडली आप टीचिंग करते हैं, आप जो समझाते हैं, आपका जो टीचिंग का अंदाज है, जो हमारे साथ रहते हैं, हमारे स्टूडेंट को जो सिखाते हैं, बहुत अच्छे अंदाज से सिखाते हैं सर। हमको पसंद आया और बहुत फ्रीडम से काम सीख रहे हैं। इससे पहले कोई नॉलेज नहीं था मशीनों के बारे में, आप मशीनों के बारे में बताया, मोबाइल के लिए कौन सा मशीन चाहिए, क्या चाहिए, मल्टीमीटर क्या काम करता है, कैसे काम करता है, उसको रीडिंग कैसे चेक करते हैं, वोल्टेज किधर से आता है, वीबस किधर से, पूरा आप सिखाया सर। इससे पहले कुछ नहीं था, अभी मोबाइल लेने से प्रॉब्लम आएगा, आप आइडेंटिफाई कर लो। कर लेता हूँ सर। हाँ, देखिए कैसा है, इनका बोलने का मतलब है कि 100% मतलब 100% एकदम से नहीं होगा। आप अलग लाइन से इस लाइन में आ रहे हो, तो ये जो 2 महीने का ट्रेनिंग है इसमें आप 70-80% तक का काम कर लोगे। 100% एक बार में किसी से नहीं होगा। इसीलिए मैं बोलता हूं पहले 2 महीने का ट्रेनिंग लो,
फिर 2-3 महीने आप बैठ के काम करो, 2-3 महीने के बाद मेरे पास रिटर्न आ जाओ, तब जो आपको ट्रेनिंग मिलेगा मतलब आपका पूरा 100% फुलफिल हो जाए, राइट? ओके जी, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಮಂಜು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಓಕೆ, ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ, ನಮ್ಮ ಊರ್ ಸೈಡ್ ಅವರು, ಓಕೆ, ನಮ್ಮೂರಲ್ಲ, ನಮ್ಮ 23 ವರ್ಷ ಹಳೆ ಕಸ್ಟಮರ್ ಅವರು. ಓಕೆ, ಮಂಜು, ನಿಮ್ದು ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಹೆಂಗೆ ಹೇಳಿ. ನಮ್ದು ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಾರೆ, ನಾವು 20 ವರ್ಷ ಓಕೆ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ನಾಲೆಜ್ ಇರಲಿಲ್ಲ. ಹಾ, ನಾಲೆಜ್ ಏನು ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ದು ನಮ್ದು ಸಂಪರ್ಕನು ಸ್ವಲ್ಪ ಏನೋ ಆಗ್ಬೇಕಂತ. ಹೌದು. ಓಕೆ, ನಾನು ಅವಾಗ ಶಾಪ್ ಹಿಡಿದು ತೆಗೆದು ಮಾಡಿದ್ದೆ. ಹಾ ಹಾ, ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿ ಮೊನ್ನೆ ನಮ್ಮ ಮಿಸ್ಸಸ್ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲಸ ಇದಂತ ನಾವು ಬ್ಯೂಟಿಷಿಯನ್ಸ್ ಆಗ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಓಕೆ, ಗೂಗಲ್ ಒಳಗೆ ಸರ್ಚ್ ಮಾಡಿದಾಗ ನಿಮ್ ನಂಬರ್ ಸಿಕ್ತು. ಓಕೆ, ಅದು ನಮಗ ಅದು ನಿಮ್ಗೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಅದೊಂದು ಬಹಳ ಭಾರಿ ಬೇರೆ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಏನಾಗ್ತಿತ್ತು. ಓಕೆ, ಬರ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾ ಆಲ್ರೆಡಿ ಆನ್ಲೈನ್ ಕ್ಲಾಸ್ ಅಟೆಂಡ್ ಆಗಿದ್ದೆ ಓಕೆ, ಡೆಲ್ಲಿಗೆ. ಹಾ ಹಾ, ಅವನೊಂದು 15 ದಿನ ಹೇಳೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನೋ ನಮ್ಗೆ ಅರ್ಥನೇ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ಓಕೆ, ಏನಾದ್ರೆ ನಮ್ಗೆ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಜೇರ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ವ್ಯತ್ಯಾಸ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಏನೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಹಾ, ನಾವು ಡೈರೆಕ್ಟ್ ರಿಬಾ ಬಗ್ಗೆ ಹಾ, ಆ ರಿಬಾ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಗೆ ಐಡಿಯಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಬಿಸಿ ಲಿಫ್ಟ್ ಮಾಡೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಮೋಟ್ ಮಾಡೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಓಕೆ, ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದು ಬರಕ್ ನಾನು ಒಂದು 50% ನಾ ಕಲ್ತಿದ್ದೀನಿ. ಹಾ, ನೀವು ಇನ್ನೂ ಅಂತಿದ್ರೆ ಇನ್ನೂ ಒಂದು ತಿಂಗಳು ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಕಲ್ತ್ ಹೋಗ್ತಿದ್ದೀರಾ, ಹಾ, ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರೋದು ಹಾ, ಅದು ಕಲಿಬೋದು ಅಂತ ಇದೆ. ಓಕೆ, ಗ್ಯಾರಂಟಿ. ಓಕೆ. ಈಗ ಮಂಜು ಅವ್ರು ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ನೋಡಿ, ನನ್ನ ಹತ್ರ ಬರೋರಿಗೆ ನಾನು ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡೋದು ಒಂದೇ, 1 ಮಂತ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇಲ್ಲ. ಓಕೆ, ಆಲ್ರೆಡಿ IC ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, IC ಲಿಫ್ಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಾ, IC ಮೌಂಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಾ, CPU ರಿವಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಅವ್ರಿಗೆ 1 ಮಂತ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಬೇಕು, ಪ್ರಾಪರ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ನ ಡಯಾಗ್ನೋಸ್ ಮಾಡಕ್ಕೆ, ರೈಟ್? ಬಿಲ್ಕುಲ್ IC ತೆಗಿಯೋದು ಹಾಕೋದು ಏನೂ ಬರಲ್ಲ ಅಂತವ್ರಿಗೆ ನಾನು ಮಿನಿಮಮ್ 2 ಮಂತ್ಸ್. ಈಗ ಅವಾಗ್ಲೇ ರೆಹಮಾನ್ ಹೇಳ್ದ, ನಾನು ಒಂದು 60% ಕಲ್ತಿದ್ದೀನಿ, ನಾನು ರೆಹಮಾನ್ಗೂ ಅದೇ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇನ್ನ 1 ಮಂತ್ ಇರ್ಬೇಕು ನೀವು. ಓಕೆ, ಈಗ ಮಂಜು ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಮಂಜು ಅವ್ರಿಗೂ ಹೇಳಿದೀನಿ, 2 ಮಂತ್ಸ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಬೇಕು ನಿಮ್ಗೆ. 2 ತಿಂಗಳು ಟ್ರೈನಿಂಗ್ ತಗೊಂಡ್ರೆ 100% ನಿಮ್ಗೆ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡಬಹುದು. ಈಗನು ನೀವು ಹೋಗಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾಡಬಹುದು, ಆದ್ರೆ ರಿಸ್ಕ್ ತಗೋಬೇಡಿ. ನಾವು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದ್ರೆ 1 ಮಂತ್ಗೂ 30,000 ರೂಪಾಯಿನೇ ತಗೋತೀನಿ, 2 ಮಂತ್ಸ್ ಬಂದ್ರು 30,000 ರೂಪಾಯಿನೇ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ರೈಟ್? ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ನಾನು ಅಡ್ಮಿಷನ್ ತಗೊಳಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಎಷ್ಟು ತಿಂಗಳು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅಂತ ಹೇಳಿದೀನಿ? ಎಲ್ರಿಗೂ 2 ತಿಂಗಳು ಹೇಳಿದೀನ. 1 ತಿಂಗಳಂದ್ರೆ ನಾನು ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡ್ಕೊಳಲ್ಲ. ಓಕೆ, 1 ತಿಂಗಳಂದ್ರೆ ನಾನು ಬರ್ಲೇಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಮೊದ್ಲೇ ಕೇಳ್ತೀನಿ, ನಿಮ್ಮ ಹತ್ರ 2 ತಿಂಗಳು ಟೈಮ್ ಇದೆಯಾ ಅಂದ್ರೆ ಬನ್ನಿ, ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬರಬೇಡಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ದುಡ್ಡು ವೇಸ್ಟ್, ಟೈಮ್ ವೇಸ್ಟ್. ಓಕೆ, ಬರೀ ನನಗೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ದುಡ್ಡು ತಗೊಂಡು ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಂಗಿದ್ರೆ 15 ದಿನಕ್ಕೂ ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ. ನೀವು ಕೆಲಸ ಕಲಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ 2 ತಿಂಗಳು ಟೈಮ್ ಕೊಡ್ಲೇಬೇಕು. 2 ತಿಂಗಳ ಟೈಮ್ ಕೊಟ್ರೆ 100%. 2 ತಿಂಗಳಾದ್ಮೇಲೆ ನೀವು ನಾನು ಕೆಲಸ ಕಲ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಕೊಟ್ಟಿರೋ 30,000 ರೂಪಾಯಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ರಿಟರ್ನ್. ಕಲಿಬೋದು ಸರ್, ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಗ್ಯಾರಂಟಿ 100% ಕಲಿತಾರೆ ಅನ್ನೋದು ಗ್ಯಾರಂಟಿ. ಹಾ, 2 ಮಂತ್ಸ್, ಆಫ್ಟರ್ 2 ಮಂತ್ಸ್ ನೀವು ಕೆಲಸ ಕಲ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮನಿ ಬ್ಯಾಕ್ ಗ್ಯಾರಂಟಿ. 1 ರೂಪಾಯಿನೂ ಡಿಡಕ್ಷನ್ ಮಾಡಲ್ಲ, 30,000 ಪೇ ಮಾಡ್ತೀನಿ. ಬರೀ ನಾನು ಹೇಳೋದು ಫಾಲೋ ಮಾಡಿ, ನಾನು ಹೇಳಿದ್ದು ನೀವು ಫಾಲೋ ಮಾಡಿದ್ರಿ, ಎಫರ್ಟ್ ಹಾಕಿದ್ರೆ, ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಾನು, राइट। 2 महीने का टाइम चाहिए अगर आपको ट्रेनिंग चाहिए तो, बिल्कुल फ्रेशर भी आ सकता है। अगर एक्सपीरियंस है, आईसी निकालना लगाना सब जानते हैं, उनके लिए 1 महीना काफी है। जो आईसी के बारे में बिल्कुल काम नहीं जानते उनके लिए 2 महीने का टाइम चाहिए। हाँ, इसके बाद भी अगर उनको समझ में नहीं आया तो और 15 दिन लगाना चाहते हैं तो लगाने का पूरा ऑप्शन देंगे, पूरा आपको मौका मिलेगा। हम उसके लिए कोई एक्स्ट्रा चार्ज नहीं लेंगे आपसे। ओके, मैं तो बोलता हूं आप कंप्लीट करके ही जाना मेरे पास से। 2-4 फोन मेरे सामने आप ठीक करके जाना है। ऐसा नहीं सीपीयू निकाला लगाया आपका सीपीयू डन हो गया। मैं पूरा डायग्नोजिंग के साथ बोलता हूं। एक फोन आपको दूंगा और पूरा प्रॉपर चेक करके इसमें यहीं पे फॉल्ट है वो आप मुझे बताना है। मैं बोला इसका सीपीयू करो हो जाएगा, मैं ऐसा नहीं सिखाता हूं। बाकी लोग ऐसा सिखाते रहेंगे, मेरे पास वो नहीं है। ऐसा मतलब इसका सीपीयू निकालो हो जाएगा। सीपीयू क्यों निकालना है पहले वो बोलता हूं। पहले ट्रेसिंग करना है। मैं एक फोन आपके हाथ में दूंगा, दे के इसका एक 1 by 1 स्टेप बाय स्टेप आपको चेक करके बताना है कि सर इसमें फॉल्ट यहाँ पे है। अगर आपने उसको सही पकड़ा है तो मैं शाबाशी दूंगा, नहीं तो आपने क्या गलती किया वो गलती बताऊंगा। ओके,
मोबाइल रिपेयरिंग ऐसे ही होता है, ऐसा नहीं कि हर बार हम सीपीयू निकाल के लगाएंगे वो फोन ठीक नहीं होगा। ट्रेसिंग इंपॉर्टेंट है, सीपीयू तो कोई भी कर लेगा। ओके, सीपीयू रिबॉलिंग करके लगाने में कितना टाइम चाहिए आपको? हाँ, आप एक सीपीयू रिबॉल करने का कितना टाइम लोगे? 20 मिनट्स में सीपीयू रिबॉल हो जाता है। वो सीपीयू रिबॉलिंग सीखने के लिए कितना टाइम गया आपको? 2 महीने नहीं, स्टार्टिंग रिबॉलिंग करने के लिए कितना? हाँ, 1 हफ्ते में सीपीयू रिबॉलिंग सीख ली है, क्या वो उतना काफी है? अब ट्रेसिंग कौन करेगा? आपको सीपीयू निकाल के लगाना आता है, अब सीपीयू में ही खराबी है या दूसरे जगह खराबी है ये कौन बताएगा? इसको आपको ही तो करना है। तो ट्रेसिंग पहले सीखना। ओके, डेड फोन आया सीपीयू निकालो लगाओ हो जाएगा, नहीं, मैं ऐसा नहीं सिखाता हूं। मेरे पास पूरा ट्रेसिंग के साथ काम सीखने के लिए 2 महीने का वक्त चाहिए। अगर आप 2 महीने वक्त देना चाहते हैं, दे सकते हैं, तो आप हमारे पास ज्वाइन कर सकते हैं। ऐसा 1 महीने के लिए तो मैं पहले ही आपको बोल देता हूं कि आप टाइम और पैसा दोनों बर्बाद कर रहे हो। इससे अच्छा आप जो काम कर रहे हो वही काम करते रहिए, दूसरे लाइन में जाने का जरूरत नहीं तो आप लूट जाओगे। ओके, मार्केट ऐसे लोगों से भरा पड़ा हुआ है, वो दूसरे का भला होता है नहीं होता है वो तो नहीं जानेंगे, सिर्फ अपना जेब भरना जानते हैं। ओके, मेरा वो नहीं, ये कॉन्सेप्ट ऐसा नहीं है। मैं पैसों के लिए नहीं सिखाता हूँ, सिखाना मेरा फैशन है। ओके, मोबाइल रिपेयरिंग सिखाना मेरा फैशन है। और आज से नहीं, मैं 2001 से मेरा ट्रेनिंग इंस्टीट्यूट है। उसके लिए मैं आपको सबूत दूंगा, ये मेरे 20 साल पुराने कस्टमर है। ओके, ये 20 साल पुराने कस्टमर है। मैं इंस्टीट्यूट कहां से स्टार्ट किया वो भी मालूम। ओके, तो ನೋಡಿ, 1 ತಿಂಗಳು ಟ್ರೈನಿಂಗ್, 1 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ, ಆ ತರ ಕಲಿಯಕ್ ಆಗಲ್ಲ। ಬಿಲ್ಕುಲ್ ಫ್ರೆಶರ್ ಯಾರು ಇದ್ದೀರಾ ಅವರಿಗೆ ಮಿನಿಮಮ್ 2 ಮಂತ್ಸ್ ಟೈಮ್ ಬೇಕು। 2 ತಿಂಗಳು ನೀವು ಟೈಮ್ ಕೊಡಕ್ ರೆಡಿ ಇದ್ರೆ ನೀವು ಮೊಬೈಲ್ ರಿಪೇರಿಂಗ್ ಕಲಿಬಹುದು। 1 ಮಂತ್ ಅಲ್ಲಿ ರಿಪೇರಿಂಗ್ ಕಲಿಯೋದು ಕಷ್ಟ ಇದೆ। ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಯಾರಾದ್ರೂ 2 ತಿಂಗಳು ಟೈಮ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅನ್ನೋರಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಅಲ್ಲಿ ಜಾಯಿನ್ ಆಗ್ಬಹುದು। ಓಕೆ, 1 ಮಂತ್ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ರಿಪೇರಿಂಗ್ ಕಲಿಯಕ್ ಆಗಲ್ಲ। ನೀವು ಹೇಳಿ, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ 1 ಮಂತ್ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಕಲಿಯಕ್ ಆಗ್ಬೋದಾ? ಆಗತ್ತಾ? ಓಕೆ, ಆಲ್ರೆಡಿ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಇರೋರು 1-2-3 ಜನ ಇದ್ದೀರಾ, ಇನ್ನ ಎಲ್ಲ ನಾನ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್। ನೀವೆಲ್ಲರೂ ಎಷ್ಟು ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ? 2 ಮಂತ್ಸ್। ಓಕೆ, ಇವತ್ತು ನಮ್ದು ಕ್ಲಾಸ್ ಎಂಡ್ ಡೇ ಇದೆ। ಎಂಡ್ ಆದ್ಮೇಲೂ ನಾನು ಏನ್ ಹೇಳಿದೀನಿ, ನಿಮ್ಗೆ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಡೌಟ್ ಇದ್ರೆ ಇನ್ನೂ 1 ಮಂತ್ ಕುತ್ಕೊಳ್ಳಿ। ಓಕೆ, ಇನ್ನ ಡೌಟ್ ಇದ್ರೆ ಇನ್ನೂ 1 ಮಂತ್ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟು ಕುತ್ಕೊಂಡು ಕಲೀರಿ। ಓಕೆ, ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಇವತ್ತಿನ ಈ ಚರ್ಚೆನ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। इतनी बात बोल के आज का जो ये हमारा टॉपिक है, ये चर्चा जो है हम लोग खत्म कर रहे हैं। अगर आपको बेसिक से अच्छा लेवल पे, एडवांस लेवल पे ओके मोबाइल का काम सीखना है तो SIT आपके लिए बेस्ट ऑप्शन है। आप ज्वाइन कर सकते हैं हमको। ओके, तो आपको किसी को कोर्स के रिगार्डिंग अगर पूछताछ करना है तो डिस्क्रिप्शन में मेरा नंबर दे दूंगा, एड्रेस दे दूंगा, व्हाट्सएप का नंबर दे दूंगा। आप व्हाट्सएप भी कर सकते हैं, कॉल भी कर सकते हैं। कोर्स के रिगार्डिंग मेरे को फोन करके पूछ सकते हैं। ओके, ನೋಡಿ, ಕೋರ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಗೆ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ನಂಬರ್ ಇರುತ್ತೆ। ಓಕೆ, ಆ ನಂಬರ್ಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ಈ ಕೋರ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಏನಾದ್ರು ಕೇಳಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಕೇಳಬಹುದು। ಕೇಳಿ ಜಾಯಿನ್ ಆಗೋರು ಯಾರಾದ್ರೂ ನಿಮ್ಗೆ ಜಾಯಿನ್ ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಆಸೆ ಇದ್ರೆ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ನಂಬರ್ ಇರುತ್ತೆ, ನಂಬರ್ಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ಕೋರ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಜಾಯಿನ್ ಆಗಿ। ओके, थैंक यू वेरी मच, सभी को धन्यवाद, नमस्ते, जय हिंद।